भगवंताच्या आता संतांच्या सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथ ज्ञानेश्वरी 15वा अध्याय पहिल्या क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबरांनी श्री गुरुला नमन केलं. पहिल्या अध्यायात नमन केलं. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वविद्या आत्मरूपा. भगवंताला नमस्कार आहे, नमन आहे. ओम सर्वात आधी असणारा आद्या. ओम कसा असते आजच्या वर्तमान काळातल्या मुलांना फोन सुद्धा काढता येत नाही. दुसऱ्या काळात ओम, या ओम मध्ये सर्व देव आहेत. ज्ञानोबराय याची आकार कोणती आहे, उकार कोणती आहे, बकार कोणती आहे, अनुस्वार कोणता आहे. ओमचा आकार चरण उकल मकार महामंडल मस्तकाकारी. ओमचं वर्ण असा अनादी असणारा ओम ज्ञानोबराय म्हणतात आद्या म्हणजे अनादी. सगळ्यात जाणता वेद आहे. वेदाने या ओमचं वर्णन केलं. यथार्थ वेद प्रतिपाद्य कसा आहे तो स्वतःला स्वतः जाणणारा आहे. जय जय स्वस्व वेद्य. कसा आहे समजलं, स्वतःला स्वतः जाणणारा. तो कोण आहे मग ते शेवटच्या अर्ध्या टोकात त्याचं नाव सांगितलं. आत्मरूपा. प्रत्येकाचा आत्मा जो आहे तोच ओम आहे, तोच ईश्वर आहे, तो देव आहे. त्याला आत्म्याला अगदी खेळात जीव म्हणतात. त्याचा जीव दुखू नको, त्याचं मन दुखू. जीव म्हणजे देव आहे. जो कधीच मरत नाही तो देव आहे. जो जन्माला येत नाही तो देव आहे. असा कोण आहे जगात? मरतही नाही ना जन्माला येत नाही. हा फक्त आत्मा आहे. असे कैक शरीर आपण बदलत आलो. शरीर म्हणजे कपडा. भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना शरीर जात आगमे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आसंदावे पंडू कुमरा. शरीर नश्वर आहे आणि शरीराला मरण जे आहे ना ते शरीराचा जन्म झाला म्हणून शरीराला मरण आहे. ज्याचा जन्म नाही तर त्याला मरण नाही. आत्म्याला आत्मा जो आहे त्याचा नाश कशानेच होत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. तो शस्त्राने तोडल्या जात नाही. नैनम दहति पावका. तो पाण्याने भिजत नाही. न चेदम क्रीडम त्यापो. तो अग्नीने जाळला जात नाही. न शोषयति मारुता. तो कशानेच मरत नाही. असा आहे आत्मा. आणि त्याला आपण काय म्हणतो? जीव. महाराज सुंदर दृष्टांत सांगत
महाराज म्हणा एखाद्या गावात जर कोणी गेलं बरोबर नाही म्हणा तिथं लढतात लढून दाखवता मी अंदर होतो काय म्हणले बुवा बाय डोळे झाकून ठेवतात लढायच्या वेळेस डोळे झाकून ठेवतात म्हणजे याचा अर्थ काय डोळ्यात पाणी ये फक्त स्वर असतात ते स्वर लढ येतेच बरं कोणी गेला की लढायचे दोन प्रकार मुलगी लढते आणि सूनही लढते कोबराय म्हणतात सून लढते ते लोकांसाठी सासूसाठी रडे सून अंतरीचा भाव भिन्न लढते ते सगळे लोक आले सगळी तयारी झाली कोणीच लढेना आणि एकुलती एक पोरगीच राहिली लोक म्हणत गाव काय माहिती काही नाही पोरगीच राहिली पोरगी आल्यावर ती लोकात केला आईसाठी रडे दे अंतरिता भाव रडतात रडणं चालू आहे कोणी अचानक पाहुणा आला आणि पाहुणा आल्यानंतर त्या पाहुण्याने विचारलं लहान मुली का ग तिथं काय झालं 3 वर्षाची मुलगी ते सांगते त्या ठिकाणी त्या मुलीचा जीव काय म्हणते त्या मुलीचा जीव गेला हे वय ब्रह्मज्ञान ते म्हणते काय त्या मुलीचा जीव मेला आत्मा आहे ना तो ज्याला मरणच नाही ना जन्मही नाही हे ब्रह्मज्ञान 3 वर्ष बोलले बघ जसजशी ते मोठी होते मग मोबाईलचे फोटो फिरू ते भ्रष्ट होऊन जाते या श्लोकाचा अनुवाद आहे हा नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दति पावका न चेदं क्लीनं त्याभो न शोषयति मारुता न जायते ध्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयात् अयोनित शाश्वतोऽयं पुराणो न अन्यते अन्यमाने शरीरे असा आहे आत्मा आणि त्या आत्म्याला ज्ञानोबरायांनी नमस्कार केला आत्मरूपा पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितला आत्म्याविषयी 3 नाश आहे त्यात शरीराचा नाश आहे स्वभावाचा नाश एक आश्रय नाश आहे एक परता नाश आहे एक स्वभावाचा नाश आहे आश्रय नाश पूर्वीचा काळ शाखाने नव्हते मग एखादं चित्र काढायचं आहे भिंतीवर काढलं पूर्वी भिंतीवर काढायचं भिंत मातीची आहे धो पाऊस आला गणवरा म्हणतात भिंत पळून गेली पुढे गेलं चित्र आपण सकाळी 17 वाजता गोळी वाजली पळून गेली भिंती चित्राची होय केवळ माती हा आश्रय नाश दुसऱ्याचा आश्रय घेतला त्या चित्रानं भीतीचा एक पडली चित्रही गेलं एक परता नाश आहे
दुसऱ्याकडून झालेला नाश. उदाहरण साप आहे, मरते काय? आपण मारला तरच मरते. दुसऱ्याकडून झालेला नाश याला परदा नाश म्हणतात. आणि तिसरा स्वभावता नाश आहे. तो होणार म्हणजे होणार. स्वभावता नाश, शरीर त्यामध्ये मूर्ती. देव जाणार जाणार याची काळोबा खाणार. काळाचा भातपा आहे देव. या सगळ्या देवावर काळाची सत्ता आहे. त्याचा स्वभावचा नाश आहे. काळ पाहिला का तुम्ही? काळ यम पाहिला का? यम खरोखरचा यम. खरोखर मारण्याची भीती वाटते ना. यमाचं नाव आहे त्याला. एकाने भीती वाढत होती. एकाने यम दिसला. यम म्हणजे का तुम्ही कोण? म्हणजे मी यम. काय काम आहे तुम्हाला? काय नाही, माझ्याकडे आमच्या यमराजानं हे लोकांनी याच काम दिलं. म्हणजे लोक म्हणजे मरण मरणारे घेणारा. मी त्यांनी यमान सांगितलं, पूर्वी आम्ही घरातून तरी नेऊ, म्हणजे घरात तरी लोक मरण. थांबा 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 थांबा, खाली घ्या, भाजी खाली घ्या, दिवा लावा. आता जती सापडला कुठून उचलून आणतो. जास्त लोक बाहेर करून राहिले हे माणसाने. म्हणजे का आज लोक किती नेता तुम्ही? पण माझं यादीच आहे. आणि चिठ्ठी काढली, तेल दाखवली. सोनी माझं नाव आहे काही आधी घेणार, माझं नाव आहे काय? त्याचं नाव पहिलंच होतं. एकदम पहिल्या नंबराचं नाव. तरी गावात काही उपाय काही नाही. जे बनली ते बनली. आणि असं करा, जाऊ द्या, आता बराच लागते, तुम्ही असं करा, आपल्या घरी चला. किंवा माझ्या घरी मध्ये आम्हाला टाइम नसते ना, कोणाच्या घरी येत. आणि आता तू चांगला आहेस, घरी गेलं, यमाला क्वार्टर बसवलं, यमासाठी दूध केलं. आणि त्या दुधात गुंगीचं औषध टाकून दिलं यमासाठी. जो जगाने नेते त्याच्यासाठी जर गुंगीचं औषध आपल्या गोळ्या ठेवतील का लोक? गोळ्याच्या जोडताना हात ते गुंगीचं औषध टाकलं, यमान ते दूध घेतलं, गेला. यमान माहित होतं आता ते औषध काय त्याचा गुणधर्म सोडेल. यमाला गुंगी आली, नियम पडला. त्याला वाटलं जमलंय का आपलं औषध लागलं यमान. यमाच्या खिशातली चिठ्ठी काढली आणि त्यात आपलं पहिलंच नाव होतं, खोलून टाकलं. हुशारकी केली. आणि सगळ्यात 2-2,500 लोकांचं नाव होतं, सगळं खाली नाव टाकून दिलं. आणि चिठ्ठीची घडी केली आणि यमाच्या खिशात ठेवून दिली. आता औषधची पावत उतरली. यम शुद्धीवर आला. यम म्हणे गळ्या आज लोक भेटले, पण दूध कोणच घातलं. मग तू किती माझ्या जवळचा मित्र झाला. मग तुझ्या दुधात त्या दूध पिवलं, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काहीतरी करावं लागेल. मग काय करता? अरे बा पहिलाच नंबर होता ना, तिथून बोलून सुरुवात नाही करत मी. सुद्धा पहिला नंबर होता, वरून सुरुवात करते, खालून सुरुवात करतो. याला प्रयत्न केलेले आहेत काय? जगाच्या पाठीवर त्रिसत्य गोष्ट जी असेल ती म्हणजे मृत्यू. ते जाणार हे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं. 3 नाश आहे: आश्रय नाश, परता नाश आणि स्वभावचा नाश. स्वभावचा नाश गुरुवारी महाराज दृष्टांत सांगत, श्रीमंत सावकार आणि
सगळ्या मुली बनवले आंबेडकर साहेब, सगळे जवाई आले जेवायले. आणि जेवायल्यानंतर एक लहान जवाई जे होते ते येऊ शकले नाही, सुट्टी भेटली नाही त्यांना. सगळे जेवण केले आणि मालकाने ठरवलं किंवा लाईने जवळ ज्यावेळेस घेतील त्यावेळेस त्याने मालका हाच करू. मग त्याचे 50 आंबे चांगले काढले, 50 आंबे कपाटात ठेवलेले, कुलूप लावलं, चाबी जवळ ठेवली. जवळ आले 6 महिन्यानं, त्याची सुट्टी 6 महिन्यानं भेटली. 6 महिन्यानं येताना चाबी त्यांच्या जवळ ठेवली, दिली, हे घ्या उघडा. त्याला कपाट उघडलं, सांगा काय निघालं ते. आम्हाला कुठले खराब ठेवते काय, चांगले ठेवते. खराब पोरं गेले याला स्वभाव का नाही आहे, आंबा सरणार म्हणजे सरणार, तसा हा देव जाणार म्हणजे जाणार. हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलेले आहे, 4थ्या अध्यायामध्ये भक्त सांगितलेले आहे, 5व्या अध्यायामध्ये नाही कर्म व्यक्ती युक्त बनले तथापि हे ज्ञान सांगितले. 6व्या अध्यायामध्ये समाधी योग सांगितला. समाधी योग आता समाधी लावणं फार कठीण झालं. आजच्या वर्तमान काळात इतकं कठीण काम आहे समाधीचं, बापरे. काही लोक म्हणतात आम्हाला 100 समाधी लागते, काहीच नाही लागत. मी ते एकटाच असतो, प्रयत्न केले. चित्त एकाग्र, एक चित्त करायसाठी कमीत कमी 2 तास पाहिजे, कमीत कमी 2 तास. आता 2 तास होतात 5 मिनिटानं, तेवढ्यात आम खाजवलं गेले हे 2 तास पाण्यात. समाधी झालं. 6व्या अध्यायामध्ये समाधी झाली. 7व्या अध्यायामध्ये मनुष्यानां सहस्रेषु, महात्मा किती दुर्लभ आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति सर्वात्मा सुदुर्लभा, हे ज्ञान आहे. 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम हे प्रश्न सांगितले. आणि 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजबीज हे ज्ञान सांगितले. 10व्या अध्यायामध्ये विभूत्या सांगितल्या, कोण्या याच्यातली कोण आहो म्हणून. अश्वत्थ सर्व वृक्षाणां सर्व झाडांमध्ये पिंपळी आहो. प्रल्हाद सगळ्या दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहो. सापामध्ये वासुकी मी आहो. सगळ्या विभूत्या पाहिल्या आपण वाचलं जावं आहे. 11व्या अध्यायामध्ये देवाने अर्जुनाला विष्णू दाखवलं. आणि 12व्या अध्यायामध्ये गुरुचं महत्व होतं. गुरु कसे असतात. अनपेक्ष सुखीर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो भक्त समे प्रिया समशत्रू च मित्रे च तथा मानवमानव सुखी समसंग विवर्जिता. 12व्या अध्यायामध्ये तुल्यनिंदा सुनिर्मोही संतुष्टो येन केलति अनिकेत स्थिरवती हे ज्ञान झाले. 13व्या अध्यायामध्ये क्षत्रज्ञ आणि क्षत्र म्हणजे शरीर आणि क्षत्रज्ञ म्हणजे यात असणारा आत्मा हे ज्ञान सांगितलं. आणि 14व्या अध्यायामध्ये परमात्म्याने आचार्यांचं वर्णन केलं. आणि 14वा अध्याय संपला. ज्ञानेश्वरी वाचतो आपण रोज. कशी वाचतो आपण अभाव म्हणतो. ज्ञानेश्वरी वाचायच्या आधी भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी म्हणतो ना. हा कोणता भाव आहे. हा भाव 14व्या अध्यायात सांगितला ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक अक्षरातला भाव कळायला पाहिजे. दया अक्षरा आतील भाव शेवटची मूवी आहे 14व्या अध्यायात.
अक्षरा आतील भाऊ प्रत्येक नामदेव महाराजांनी हेच सांगितलं, तुम्ही एकच ओवी वाचा आणि तिचा अनुभव घ्या, त्याचा भाव काढा. एक तरी ओवी अनुभवावी. 14व्या संपला. मग श्री गुरुच्या वर्णना करता ज्ञानोबांनी 15वा अध्यायाला सुरुवात केली. आता हृदय आपले सौभाळुनिया भले वरी वैसवू पाऊले श्री गुरुते. ही ओवी आहे आणि या ओवीसाठी एवढं आपल्याला मागून घ्यावं लागलं. 3 अध्याय ठीक आहे. ज्ञानोबा म्हणतात आता हृदय आपले, आपलं हृदय, या हृदयामध्ये शुद्ध अंतकरण, त्या अंतकरण रूपी चौरंगावर म्हणजे श्री गुरुच्या पावलाची स्थापना करेल. आता अंतकरण सूक्ष्म अंतकरण आहे. शरीरातला विचार जर केला मनात आत्मा आहे, डावीकडून बुद्धी आहे, उजवीकडून इंद्रिय आहे. म्हणजे केवळ एकच डोळे आहे, तर या सगळ्याचे बदल आत्म्याजवळ आहे. मनाची पाठील देव गावीचा, या देहरूपी गावचा पाठील मन. आणि या मनाला 2 बायका, किती? 2. बुद्धी हे त्याची पत्नी आहे, एक कुबुद्धी आहे, एक सुबुद्धी आहे. मनुराजा एक देहपुरी, या देहपुरीतला राजा मनु. मनुराजा एक देहपुरी, याची नांदी तू दोघे नारी. या 2 पत्न्या, 2 पत्न्या म्हटलं आता वर्तमान काळात भेटतात काय? भेटतात काय? सगळे सांगतात, सगळे तर एक हे कीर्तन काय एक भेटताच झाला. तर बोलताना 40 मीटर कपडाच घ्या नंतर काय फिर्या त्या दिवशी म्हणत ना ते काय म्हणा आपापल्या तंत्रीनं होतच असते. 2 बायका मी नेहमी सांगत असतो की आता या आपल्या पुढे कोणी पाऊल भेटून नाही राहिल्या. आपल्या पूर्वजांना पुढे 5-5 बायका केलते की नाही. तोच मोबदला आहे, दुसरा काय. 2 पत्न्या असल्या की फार कठीण काम असते. 2 बायका खरेदी एका भटजीबाजू 2 पत्न्या आहेत. भटजीबाजू एक माळीवर आहे, एक खाली खाली आहे. आणि संक्रांत आला सण हे सगळा ते वरची म्हणजे मा तिकडे जेवण जा, खालची म्हणजे नाही नाही वरती राहतात तर ती कसे काय जेवतात. याने प्रश्न पडला. हा म्हणे जिथं स्वयंपाक लवकर होईल तिथं निधी दोघी जागल्या, स्वयंपाक तयार झाला. वरची म्हणते ताट वाढलं या लवकर, आणि ते गाव काय राहिलं हे फक्त पैसेच आहे काढायची. 2 पायऱ्या चढला, खालची धरले पाय, पायऱ्या नव्हत्या पूर्वी, शिडीचा प्रवास. खालची धरले पाय आणि वरची धरली शेती. एवढे वर एवढे शिडी बसरली राहिल्या, हा पडला आणि ती वदरची पडली. वरची बोळ असल्यामुळे
तितक्यात गावातले लोक आले ते म्हणत का हो म्हणजे बा आजची ती सगळ्यात कालची गोष्ट यंदाची ती सगळं काय तिचं वाण आणि दिसत नाही. दोन बायकांपर्यंत दोन बायका असले आणि काही एक त्याचा खरोखर म्हणतो नको दुखत त्याचा खरोखर म्हणतो नको दुखत असेल की त्याने दोन बायकाही वाल्याच्या उमर ठेवले नको बसा नको बस अजिबात बस ते कोणा बाहेर ना नाही मन आहे आणि या मनाच्या दोन पत्नी आहेत इंद्रिय आणि इंद्रियाचा सगळे दोन मनाजवळ आहेत. आत्मा वारे दृष्टव्या श्रोतव्या मंत्रव्या निध्यासितव्या. आत्मा वारी म्हणजे आत्मा अध्यक्ष आहे. मंत्रव्या म्हणजे जीव जीव जे बोलण्याचं काम करते ते आत्म्याच्या शक्तीमुळे. मंत्रव्या श्रोतव्या कान जे ऐकण्याचं काम करतात ते आत्म्याच्या शक्तीमुळे. डोळे जे पाहण्याचं काम करतात हे शरीर रूपी हे जे शरीर आहे की नाही आपण या शरीरात मुख्य डोळा आहे. हा डोळा कॅमेरा आहे बरं आपला डोळा कॅमेरा आहे शरीराचा. त्याने चांगले फोटो काढत ना त्या कॅमेऱ्यानं. संतांनी खूप सांगितलं. संतांनी लोकांना उपदेश केल्यापेक्षा आता इंद्रियांनाच उपदेश केला. आपल्या सगळे संत पहा तुम्ही ज्ञानोबराय म्हणतात लोकांना सांगितल्यापेक्षा आता आपल्या मनाने सांगू. एक तत्वनाम दृढ धरी मना मग हरिसी करुणा येईल तुझी. ज्ञानोबरायांनी मनाला सांगितलं. तुकोबराय म्हणतात आपणही ज्ञानोबरायांनी सांगितलं आपणही सांगू तसं. घे घे देवाचे दुसरी बळबळ करतो की नाही देवाचंच नाव. डोळे तुम्ही घ्याले सुख मुख हा आत्मा जो आहे आत्म्याचं वर्णन आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात आत्मा जो आहे ना हेच माझी श्रीगुरु आहे. आत्मा हृदय चौफाळलेला आहे शुद्ध केलेला आहे आणि शुद्ध अंतःकरण केलेल्या त्या ठिकाणी माझ्या गुरुच्या पावलाची स्थापना केली. वरी माझे सौ पावले श्री गुरुचे असा सरळ या मुलीचा अर्थ आहे. आणि बा आता श्री गुरुची पावलाची स्थापना केली. कशाची पावलांची पादुका. पाय याचाच अर्थ आहे स्वरूप. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. पायाचा अर्थ आहे स्वरूप. वरी बैसवू पावले स्थापना झाली दर्शन झालं पूजा करायची. पूजा केली. आता पूजा करता काय काय पाहिजे ताट पाहिजे. मग भक्तिरूपी ताट घेतलं. भक्तिरूपी ताट. आता भक्ती किती प्रकारची आहे 9. आता 11 प्रकारची आहे. संतांनी सोपी भक्ती 9 प्रकारची सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम सत्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकार. मग भक्तिरूपी ताट आहे. आपल्याला सुद्धा भक्तिरूपी ताट गुरुच्या पूजे करता घ्यायचं आहे. भक्तिरूपी ताट. आता
ताट कशाचं असते आपल्या घरात पूजेचं स्टीलचं, स्टील नसेल तर टाकायचं. पण 9 प्रकारचे ताट मी तुमच्या समोर टाकतो, त्यातलं कोणतं घ्यायचं हे तुम्ही ठरवा. 9 धातू. एक मोत्याचे भांडे आहे, मोती मोती. एक सोन्याचं भांड आहे, चांदीचे भांडे, काचेचे भांडे होते, बाहेर मोडून टाकले, विकून टाकले. काचे झाले आपले मोती, सोनं, चांदी आणि काच 4. मग आहे तांब झाले 5, पितळ 6, स्टील 7, जर्मन प्लास्टिक. आपलं भांडं आपण पूजा करता कोणतं घ्यायचं. ज्ञानोबानंतर गुरुची जर पूजा करायची असेल तर भांडं मोठंच घ्या, मोत्यातच घ्या ना. मोडोनी माया कुंदरू मुक्त मोतियाचा भोगरू देवविता श्री गुरु श्री निवृत्ती बंधू. अमृतानं भाजी उडी. आरती काढली. मग आरतीत काय अष्टगण, दुक्का, कुंकू, हळद, अक्षर, चंदन. प्रामुख्याने त्यात आरतीचा जोळ आहे, जोळ वाचायचा. ज्ञानोबानंतर गुरुच्या समोर पूजा वगैरे केली. गुरुला चंदन लावलं वाचणार होती, सत वाचणार आणि आरतीचा जोड लावला. आता जोड जो आहे हा कोणता आहे. 15व्याच्या जोड वाचले आपण का. ज्ञानोबा म्हणतात ते अहम हा रूप जाणू. अहमपणा हा जाणले. अहंकार, अहंकार जाळायला सांगितला गुरुच्या समोर. हा अहंकार असा आहे, हा कोणालाही होत नाही. बरं हल्ल्यानी लोकांनी जास्त होती. ज्याने एखादं कीर्तन होत की ज्याला काही 10-12 भजन म्हणता येतात, ज्याला काही 10-12 लोक जवळ बसवता येतात, अशा माणसाला अहंकार लवकर होते. आपण परत दिवशी बोली वाचली त्या रागायच्या नवलंकाराचे बोटी विशेष लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे सोमे कंठी नाना संकटे नाथवी. अज्ञानी लोकांना जास्त होत अहंकार. अरे अहंकारच त्या ठिकाणी जाळायचा आहे. अहंकार अहंकार एवढा खराब आहे बा. नामदेव महाराजांनी देवाच्या समोर प्रार्थना केली, अहंकाराचा वारा न लागो रागसा. देवा या अहंकाराचा वारा लागू कधी फक्त अहंकार उलसाट अहंकार असते, पण तो भारी जाते. महाराज दृष्टांत सांगत आपल्या जर काटा गिटा रुतला पायात काढला नाही, त्यात पाणी गेलं, पिकला तो काटा. पिकल्यावर मग काय झालं तिथे. काय काटा पिकला पाण्यानं, त्यात काय झालं, त्यात पत झाला. पत समजते ना. त्याला आपण अगदी खेळात काय म्हणतो, रंग. रंग झाला. रात्रभर झोपू देत नाही. रात्रभर ठणठण 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 झोपू देते ना. पण तो रंग किती काय उत्साह काय अहंकार. याच्या हजारो पट आपल्या शरीरात रगत आहे ना.
कोण्या दिवशी तक्रार आहे काय म्हणजे आज रातभर झोपच लागलेली आहे म्हणजे काहून अंगात रगत ठणठण ठणठण रगत नाही ठणठण करत हा इतकासा कसणार हा नाही अहंकार आणि हा या ठिकाणी जाळावा लागते एक अमा धूप जाळू अहंकार जाळला हा अहंकार असला की देवही समजत नाही देव आहे की नाही दोन मित्र होते एक देव मानणारा होता आणि एक मध्यात देव नाही आणि देव जर असता तर तो दिसला असता ना देव दिसत नाही पण त्याचं कोणतंच कार्य बंद नाही आपल्या झोपेतून कोण उठवते ज्या दिवशी त्याच्या मनात येईल की याने उठवायचंच नाही त्या दिवशी आपल्या दारात लोक मावणार नाही हे त्याची सत्ता आहे वय वाचते आपण नाव घ्यायचं म्हणजे देव नाही दुसरा म्हणजे देव आहे दिसत नाही ना आणि जाऊ दे असं कळत दिसत नाही जाऊ दे म्हणे की नाही या समोरच्या दुकानातून महाराज सांगता दृष्टांत समोरच्या दुकानातून 2-3 वस्तू आणून दे मित्र होता म्हणजे कशासाठी म्हणजे लोणचं घालायचं आहे बरं यानं पैसे दिले वस्तू सांगितले म्हणजे लोणचं घालायचं आहे पण दुकानदार त्यामुळे मराठी समजत नाही बरं हिंदीत मागतो हिंदीत बोलतो हिंदी बर काय काय पाहिजे मिरे पाहिजे लोणच्यासाठी जिरो पाहिजे आणि हिंग पाहिजे म्हणजे बर म्हणजे कसं मागू मग आणि हिंदीत कसं म्हणतो मिरे जिरे हिंग देव पाठ केलं ते म्हणजे मिरे जिरे हिंग देव त्या दुकानाला पाठच करत गेला दुकानदाराला पैसे दिले आणि काय काय पाहिजे म्हणजे मिरे जिरे हिंग देव म्हणजे तू तर देवाला मानत नाही आणि मानतच नाही मग काय पाहिजे म्हणजे मिरे जिरे हिंग देव तू तर देवाला मानत नाही आणि मानतच नाही म्हणजे असं कर एक खट्टा लोक सांगू म्हणजे एक सांग काय पाहिजे आणि मिरे दुकानदार म्हणे मी बना आता दुसरी वस्तू म्हणे जिरे म्हणे जिरला मी बना जिरला मग आता काय राहिला हिंग देव म्हणजे मी नाही म्हणत तू सांगून राहिला मी बना जिरला हिंग देव तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव हा अहंकार जळल्यानंतर हे ज्ञान होत असते जोपर्यंत तुझ्यावर अहंकार आहे तोपर्यंत ज्ञानच नाही ज्ञानाच्या मार्गावर लागा मला ईश्वर सुद्धा भेटेल अशी त्या श्रीगुरु विषयी निष्ठा पाहिजे मग गुरुची भक्ती झाली गुरुला सेवा केली सेवा कोणती केली गुरुची सेवा तुका म्हणे शेष शेवी ना आवडी हेच उष्ट खाणं म्हणजे त्यांच्या मुखातून आलेले शब्द यांचं तंतोतंत पालन करणे याला तुष्ट खाणं तुका म्हणे शेष शेवी ना आवडी ज्ञानोबाईच्या ग्रंथात आपण पारायण करून राहिलो त्यांच्या मुखातून आलेले शब्द आली मुखा वाटे अमृत वचने त्यांच्या मुखातून आलेले अमृताचे शब्द आपण उच्चारले याला म्हणतात त्यांचं उष्ट त्यांच्या शब्दाचं तंतोतंत पालन करणे हे वय उष्ट खाणं संतांचे शब्द पहा संत हे वकील आहे देवापर्यंत ते आपल्याला पोहोचवतात मागं भारतामध्ये आपल्या
भागवतामध्ये सगळ्या कथा जे असतील सगळ्या भक्तांचा उद्धार जो झाला असेल ते संतांमुळे झाला. संत वकील आहे. वकील मला पाहिलं तर एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका गावात दोन मित्र होते आणि त्या दोन मित्रांनी पायटीच लग्न जायचं होतं. गाड्या नव्हत्या त्यावेळेस बैलजोडीचा प्रवास होता. मग याच्याजवळ चांगली जोडी होती, रिंगी होती आणि दोघं जण जाणारे होते. म्हणून रिंगी सुटली आणि निघाले. गावाच्या बाई एक बुटी होती डब्बा घेऊन. म्हातारी याची जोडी अशी होती भरधाव, ते काही आवडे ना. या पोराला कल्ला करे बुडीले, बुडे बाजूला होय, बुडे बाजूला होय, बैल आवडत नाही, बुडे बाजूला होय. बुडी गया केला. जोडी आली धडधड धडधड, बुडीने त्याला लोटून खंतीत पडली होती. हे निघून गेले लग्न. बुडी हुशार होती, गेली रिपोर्टी गेला, वकिली ठेवला. त्याला समजलं की बुडीने रिपोर्ट दिला, त्याने तिकडे वकील ठेवला, रिपोर्ट दिला. मग काय खायवर मला आलं. याचा वकील म्हणे तुम्हाला खरं सांग काय, जोडी आमची जोडी काही आवडे ना. आणि बुडीला कल्ला केला, बुडीने काय ऐकलं नाही, रस्त्यातच उभी होती. बस बरे मी सांगतो तुला साहेब बोलावतील ना त्यावेळेस उभा राहिला कठड्यात. जो प्रश्न विचारीन त्या प्रश्नाने तू एकच शब्द बोलतो. म्हणजे बरं आणि अमुक अमुक तुम्हीच काय आणि भुईंग. वकिलांनी शब्द दिलता, फक्त भुईंग शब्द बोलायचा, दुसरं काहीच नाही. तुम्हीच काय नाव विचार आणि भुईंग. जोडी नवीच आणली काय आणि भुईंग. नाथील नव्हते का दोन म्हणजे भुईंग. आवडली नाही काय म्हणजे भुईंग. काही विचारलं तू भुईंग म्हणे. बुडी उभीच होती बाजूला. बुडी म्हणे काय रे माट्या, त्या दिवशी तो मोठा परत कुठे बाजूला होय, कुठे बाजूला होय, कुठे. याचा वकील उठला म्हणजे साहेब पाहून घ्या, बुडीच बुडीच्या तोंडाला सांगते की ते म्हटलं होतं निर्दोष एका शब्दावर. मग या वकिलाने याने बाजून दिलं म्हणजे माझी फी त्यानं 5,000 रुपये. अरे बहीण आता चालते का ती बहीण फी द्यायला लागेल की नाही. संत महात्मे जे आहेत ते वकील ते देवापर्यंत आपल्याला पोहोचवतात. आणि श्री गुरु काय करतात, श्री गुरु भक्ताची शिष्याची इच्छा पूर्ण करतात. आणि जो खरा शिष्य आहे त्या खऱ्या शिष्याला कठीण प्रसंग जास्त येत असतात. खऱ्या शिष्यावर त्याची उपाशी राहायची बाळी. काही लोक त्याचे घर पेटून देतील. तुम्ही पहा माग पण जगमित्र नागा मराठीचे घरच पेटून दिलं. खरे बघतो काय म्हणतात 7 दिवसाचा उपवासी आहे पण श्रीगुरूची भक्ती करणार आहे. त्यानं ठरवलं की आज स्वयंपाक करायचा जेवायचं पण घरात काहीच नाही. आता स्वयंपाकासाठी किती वस्तू पाहिजे, किती पाहिजे वस्तू स्वयंपाकाकरता? 3 वस्तू पाहिजे. 3 कोणकोणत्या सांगा बरं. पाणी अग्नी लाकडं बस झालं. यायला पाणी द्या, अग्नी लाकडं द्या. अरे अग्नी म्हणजे लाकडं ना. उदक अग्नी धान्य झाडे घडे पाक. यानं चूल मांडली मोठ्याची, घर ठेवला,
त्यात पाणी टाकलं, आनंद असं खत 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 त्याने गुणून आलं त्या पाण्याने. आता त्यात टाकायला काहीच नाही. आंधळीवर धान्य असतं घरात उघडं झाले असते. ज्ञानोबराय म्हणतात तो खऱ्या गुरुचा शिष्य असल्यामुळे तो धावतच रेतीच्या गंधावर गेला आणि त्याची आंधळीभर रेती आणली त्या गंधा तिरी टाकून. आपण काल बोलू वाचले बरे, आननी आघातने हरलो, आगन आलेलो पाणी, हरळ म्हणजे जवळ. आननी आघातने हरलो, परिणाम होती अमृताचे तांदूळ, भुकेचे राखे वेळ जगन्नाथू. त्याला जीव घातली, देवाची करणी याला म्हणतात. तयापरी श्री गुरु कर्पिजे माझा अंगीकारू, मग होय राखे संसारू, मोक्षमय आघवा. दुःखरूप असणारा संसार मोक्षमय करून टाकतात. त्याला श्री गुरुची शक्ती म्हणतात. आता गुरु आहे, श्री गुरु आहे, सद्गुरु आहे, जगद्गुरु आहे. गुरु 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 कोणाला म्हणतात? प्रत्येकाकडून घेण्यासारखं गुण असते, प्रत्येकाकडून घेण्यासारखं गुण असते. पण आपण काय करतो, कोणाचे गुण पाहत नाही. आपल्याला सवय पडली दुसऱ्याचे दोष पाहायची. तो तसा, तो तसा, तो तसा. गुरुवारी महाराज सुंदर वाक्य वापरलं. महाराज म्हणा आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसय दिसते, पुसय, आणि आपल्या डोळ्यात एवढं पुसय चाललं दिसत हे होय आपलं अज्ञान लपवतं. प्रत्येकाकडून घेण्यासारखा गुण आहे. 13व्या अध्यायात दत्तात्रयाने 24 गुरु केले. 24 गुरु केले, 24. आणि 24 गुरु पैकी पृथ्वीला गुरु केलं. पृथ्वीला सांगा, आता पृथ्वी आहे आपल्या संग बोलते की काय, की काय? पृथ्वी बोलते का आपल्या सोबत? गुरु घातल्यानंतर मग काही उपदेश भेटला पाहिजे ना. मग पृथ्वीजवळून गुण कोणता घेतला असेल? पृथ्वीजवळ एवढा गुण आहे, सहनशीलता नावाचा गुण. सहनशीलता, त्याला नम्रता म्हणतात. आता नम्रताच राहिली नाही, नम्रता राहिली नाही, सगळे नम्री बनल्या. नम्रता म्हणजे लिहिता. पूर्वी मंदिर यायचे धर्माचे नाग घेऊन असत, देवाच्या समोर तरी ह्या नम्रतेने गेला पाहिजे, खाली मान घालून. अजून मोठमोठे शंकराचे मंदिर आहे, त्याचे असे जाऊनच जावं. पृथ्वीवरून गुण घेतला सहनशीलता. जन्माने आल्यापासून शेवटपर्यंत आपण पृथ्वी तुळवतो, पहिल्या दिवशी तक्रार लहान करतो. गुण घेतला, असे 24 गुरु केले. पृथ्वीला गुरु केलं, अजगराला गुरु केलं, मधमाशीला गुरु केलं, सापाला गुरु केलं, पेशेला गुरु केलं. सगळं गुरुच केले जातात. जो कोणी दिसला ते गुणच घेत. आणि गुण हा आपल्या जवळचा कोणाला दिला पाहिजे. काही लोक इतके कंजूस असतात, आपला गुणच देत नाहीत कोणाला. एकटेला होत्या आणि कोण काही केलं बनला आणि कोणाला म्हणे बाबू मी मरता मरता तू एक गुण दे. कोणा बसता वाट पाहत मरेलो आणि बाबा कोणी देता गुण म्हणजे त्या दिवशी बनेल त्या दिवशी. मेल्या आठवणी पाहिजे त्याने. बऱ्याच वेळेस काय आठवते काही सांगता येईल, सांगता येत नाही बऱ्याच वेळेस काय आठवेल. मरेच्या शेवटच्या अवस्थेत एक बुडा असा असा करे, फक्त असा असा दोन्ही हात कसे असे करे. 4 पोरं थोड्या वाटलं हा बुडा असा असा करते, असं बोल दाखवते. आपल्या घरात कोण्यातरी कोपऱ्यात गाठोड आहे. बऱ्याच वेळेस
चारही भीती पाडल्या घरातल्या पोरांनी कायचं काही सापडते शेवटी विचार केला चारही भीती पाडल्या बाबा असं असं काय आहे डॉक्टरने आणलं पुढे आपोआप मोकळा केला आवाज मोकळा झाला म्हणे हे काय आहे म्हणे मॅटो आपल्या घरची गौगायाची सायनी शेजारी मिळती ती तेवढी आणतात बऱ्याचशा वेळेला काय असेल काही सांगता काय म्हणतात मरणी गया तू आठवे तो तेच गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम हे आठवलं पाहिजे अंतकाली ज्याच्या नामाने मुखा तुकावळे सुखा पार नाही आता हृदय आपले वरी वैसव पावले श्री गुरुचे आता हृदय आपले सौभाग्य आपले पुंडरी खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडरी खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम